आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज। शाळेतून फूस लावून नेऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार, जत पोलिसात गुन्हा दाखल। जत तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन शाळकरी मुलीवर शाळेच्या वेळेतच फूस लावून नेऊन अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणी जत पोलीस ठाण्यात बापू कंबुशा घाडगे राहणार दरीबडची या आरोपी विरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। संबंधित मुलगी इयत्ता 7वीत शिकणारी असून ती रोजप्रमाणे शाळेत पायी ये-जा करत होती। दिनांक 12 डिसेंबर रोजी दुपारी शाळेच्या सुट्टी दरम्यान वॉशरूमसाठी बाहेर गेलेल्या मुलीला आरोपींना काम असल्याचं सांगून शाळेच्या परिसरातून बाहेर नेले। मोटरसायकलवरून निर्जन ठिकाणी नेऊन उसाच्या शेतात तिच्यावर जबरदस्ती केल्याचा आरोप तिनं तक्रारीत केलाय। घटनेनंतर कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी देत आरोपीनं तिला पुन्हा शाळेच्या गेटजवळ सोडले। भीतीपोटी व शाळा बंद होईल या चिंतेमुळे मुलीनं हा प्रकार तत्काळ घरी सांगितला नाही। मात्र दुसऱ्या दिवशी शाळेच्या मुख्याध्यापिकेनं पालकांना बोलावून चौकशी केली असता हा प्रकार उघड झाला। त्यानंतर कुटुंबियांनी चर्चा करून जत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। या प्रकरणी पोलिसांनी अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचारासंदर्भातील कायद्यानुसार गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे। आरोपीचा शोध घेण्यासाठी पुढील कारवाई सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलंय। लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।